क्रिकेट रसिक हो, नमस्कार. मी विवेक कुलकर्णी. आपल्या क्रिकेट गप्पा या खास कार्यक्रमात, तुमच्या आवडत्या कार्यक्रमात आपण या पॉडकास्टला छान प्रेम देत आहात. ही माझ्यासाठी खूपच उत्साहवर्धक गोष्ट आहे. मंडळी, भारतीय संघासाठी आजचा दिवसही तसा निराशाजनकच ठरला. काल 6/247 धावसंख्येवर ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिकेचा पहिल्या दिवशीचा खेळ संपला होता. असं वाटलं होतं की भारत आफ्रिकेला लवकर गुंडाळेल, पण कसलं काय. मुथुस्वामी हे नाव कालपर्यंत कोणाला माहित होतं आपल्या देशात. त्याच्या नावावर फक्त 2 अर्धशतक होते. आणि मी जसं नेहमी म्हणतो की भारतीय संघाला तळाचे फलंदाज बाद करण्यात कायम अपयश येतं. आज मुथुस्वामी आणि यानसेननी ते सिद्ध करून दाखवलं की मी खरंच बोलतो. म्हणजे मी नेहमी सांगतो, मी काही वकील नाही, मी कुठला ज्योतिष नाही, माझा कसा दावा नसतो, माझा कोणावर आरोप नसतो. पण मी जे काही बोलायचा प्रयत्न करतो, जे काही सांगायचा प्रयत्न करतो, तुमच्यापर्यंत माझं मत मांडायचा प्रयत्न करतो, त्यामागं लॉजिक एकच असतं की माझं क्रिकेटवरचं निश्चित प्रेम आणि तुम्हाला मी जे काही करतो ते आवडतं म्हणून मी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. भारतीय संघाची हीच जुनं दुखणं आज पुन्हा एकदा उफाळून आलं. मुथुस्वामी, मी जसं म्हटलं, कुणालाही माहिती नव्हता, त्यांनी चक्क शतक केलं मंडळी. आणि यानसेन तर तसं आक्रमक फलंदाजासाठी प्रसिद्ध आहे, पण यानसेनचं या आधीच रेकॉर्ड काय होतं बघा. आज त्याने तब्बल 93 रन केले. खरं तर त्याचं शतकच व्हायला पाहिजे होतं, तो डिझर्व करत होता. आणि इतक्या बथड गोलंदाजी पुढे त्यांनी शतक करणं त्याला न्याय होतं. पण केवळ दुर्दैव त्याचं, तो 92 का 93 धावावर असताना कुलदीपच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि भारतीय संघाने हुस्य केलं. कालच्या 247 मधून 489 धावा त्यांनी केल्या. म्हणजे तुम्ही पहा, शेवटच्या 4 गड्यांनी किती जर धावा जोडाव्यात. हे भारतीय गोलंदाजीचं अपयश नाही का? आणि आपल्याला का तळाचे फलंदाज बाद करता येत नाहीत? इंग्लंडमध्ये आपल्याला कधी कोण नडतं, कधी ऑस्ट्रेलियात कोण नडतं, आणि आता हा साऊथ आफ्रिकेचा. बरं, आता ह्या कसोटीत आपल्याला ही कसोटी जिंकणं क्रमप्राप्तच आहे. अजूनही खेळ संपलेला नाही, अजून 3 दिवसाचा खेळ आहे. पण 490 धावा केल्यानंतर मंडळी, कसोटी क्रिकेटमध्ये एखादा संघ हारणं फार अशक्यप्राय गोष्ट आहे. क्रिकेटमध्ये अशक्य काहीच नसतं. पण आत्ता तरी मला असं वाटतं की ही फार अवघड गोष्ट आहे. भारतीय संघाला प्रचंड वेगाने खेळ करावा लागेल. यशस्वी जयस्वाल किंवा ऋषभ पंत यांच्यापैकी कोणाला तरी द्विशतक करावं लागेल, तरच शक्य आहे. भारताला कमीत कमी 200-250 धावाची लीड हवी. म्हणजे आपल्याला येत्या 2 दिवसात कमीत कमी 600-650 धावा करायला हव्यात. एका दिवसात 300 धावा होऊ शकतात, नाही असं नाही भारताकडं. पण मग पुन्हा साऊथ आफ्रिकेला आपण 5व्या दिवशी बाद करू शकत का? आपण 650 धावा करू शकूत का? ज्या पद्धतीत आपण पहिल्या कसोटीत 124 धावाचं मोठं आवाहन, किती लाजवाब नाही खरं गोष्ट. आपल्याला 124 नाही करता आलं, 650 आपण करू शकूत का? हा आत्मविश्वासाने किमान कसोटीत तरी, T20मध्ये भारतीय संघ नक्कीच बलवान आहे. पण क्रिकेटमध्ये मागच्या, म्हणजे इव्हन रोहित शर्माच्या काळापासूनच धरा, भारताला न्यूझीलंडने 3-0 हरवलं, जे भारताच्या इतिहासात कधीच झालं नव्हतं. त्याच्यामुळं आणि आता ही कसोटी तर मालिका आपण जिंकत नाहीत. म्हणजे ही कसोटी मालिका ही भारताच्या विजय मालिकेत नसणार आहे. त्यामुळे भारतीय संघ हे शिवधनुष्य कितपत पेलू शकतो ही खूप शंका आहे. मनाला छळणारा प्रश्न आहे. पण जसं नेहमी म्हटलं जातं, क्रिकेटमध्ये अनिश्चितता नेहमीच असते आणि कसोटी क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. तर आपण अपेक्षा करू की भारत संघ उद्या 400 आणि परवा 300 रन करेल, 700 रन करेल आणि दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या दिवशी 200 धावा करून मालिका निर्णित ठेवेल. होणे को कुछ भी हो सकता है म्हणजे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काय झालं आणि काय झालं नाही असं कधीच आपल्याला सांगता येईल. त्यामुळे लेट अस बी पॉझिटिव्ह. आणि आपल्या हातात काय, फक्त खेळ पाहणं, त्यावर चर्चा करणं
तर आपण भारतीय संघाला पुन्हा एकदा भरभरून शुभेच्छा देऊयात आणि वाट पाहू. त्याआधी मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो, ऑस्ट्रेलिया संघाला का बलवान म्हटलं जातं ते सिद्ध करून दाखवताना इंग्लंडला केवळ दुसऱ्या दिवशी 8 गडी राखून दणदणीत पराभव केला. पहिल्या डावात केलेल्या चुका त्यांनी दुसऱ्या डावात केल्या नाही. इंग्लंड संघाला दुसऱ्या डावात अगदी नाममात्र धावसंख्या गारद केलं आणि विजयाचं आव्हान ट्रेव्हिस हेडनी 2020 स्टाईलने खेळत साध्य केलं. आणि मला ते लाबुसेनचं कौतुक करावं. लाबुसेन इज स्पेशली फेमस फॉर स्लो टेस्ट क्रिकेट टाईप बॅटिंग. तर लाबुसेननी सुद्धा जसं काही शेवटचे 10च ओव्हर राहिले तर विजय आव्हान पार करायचं आहे. हा फरक आहे मंडळी भारतीय संघाच्या मानसिकतेत आणि इतर संघाच्या मानसिकतेत. भारतातच वारंवार कसोटीत पराभूत होतं हे अत्यंत दुःखद आहे. यावर भारतीय संघाच्या थिंक टँकने नक्कीच विचार करायला हवा. तर आणि तरच भारतीय कसोटी क्रिकेटचं भविष्य शाबूत आहे असं आपल्याला म्हणता येईल. अन्यथा उद्या बांगलादेश येईल भारतात आणि भारताला हरवून जाईल. ह्या गोष्टीचा भारतीय संघाने खूप मनापासून विचार करावा इतकंच एक क्रिकेटप्रेमी म्हणून वाटतं. तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून कळवा. आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. आपले प्रश्न काय असतील तर आम्हाला विचारायचा प्रयत्न करा. आणि विनंती हक्काची, तुम्ही सगळे माझेच आहात. हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.